काही नाते अशी असतात की ज्यात तुम्ही फक्त देता आणि समोरचा व्यक्ती फक्त घेत असतो. आता देताना तुम्ही आदर देत असाल, प्रेम देत असाल, आपुलकी देत असाल, समोरचा व्यक्ती फक्त आणि फक्त घेत असतो. परंतु त्या बदल्यात तुम्हाला दुर्लक्षित केलं जातं, तुम्हाला उपेक्षा भोगाव्या लागतात. मग एक अशी वेळ येते की ज्याच्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण केलेलं असतं त्याच्याकडं मात्र प्रेमाची भीक मागावी लागते. एक प्रश्नाची मालिका तुमच्या मनात निर्माण होते. प्रश्न क्रमांक 1, तू माझ्याशी बोलशील का? प्रश्न क्रमांक 2, मी तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे का? प्रश्न क्रमांक 3, तुझ्याकडं माझ्यासाठी वेळ आहे का? अशा प्रकारचे प्रश्न असं दर्शवते की ते नातं कमजोर झालेलं असतं, ते नातं संपलेलं असतं, ते नातं ओझं बनलेलं असतं. ते नातं फक्त एक नातं नसतं, ते फक्त आणि फक्त एक दिखावा असतं. आणि नंतर एक असा करार निर्माण होतो की ज्यात तुम्ही स्वतःची किंमत सिद्ध करत असता आणि समोरचा व्यक्ती फक्त आणि फक्त त्याचा पुरेपूर गैरफायदा उचलत असतो. परंतु खरं नातं म्हणजे नेमकं काय असतं? तर दोन्ही बाजूंनी तयार झालेला समान रेषांनी पूल. खरं नात्यामध्ये प्रेमाची भीक मागावी लागत नाही किंवा स्वतःची किंमतसुद्धा सिद्ध करावी लागत नाही. खऱ्या नात्यामध्ये दोन्ही बाजूंनी आदर, प्रेम आणि आपुलकी वाहत असते. प्रत्येक क्षण स्वाभाविकपणे फुलत असतो. पण ज्यामध्ये प्रेमाची भीक मागावी लागते त्यावेळीला डोळ्यावरची पट्टी काढा, सत्य स्वीकारा. भीक मागून कमवलेलं प्रेम हे प्रेम नसतं, ते स्वार्थाचं कवच असतं. आणि तसाच तुमचा जन्म कोणाकडं पाय पडून स्वतःचा आत्मसन्मान नष्ट करण्यासाठी झालेला नसतो, तर मान उंच करून आत्मसन्मानाने जगण्यासाठी झालेला असतो. म्हणून सत्य स्वीकारा. कितीही वेदना झाल्या तरी अशा नात्यातून तुम्ही बाहेर पडा. कारण की या देशामध्ये किंवा भारत देशात सत्याचा विजय कधीच होत नाही. विजय होतो खोट्या नाट्या लोकांचा. मग ते तुमचं प्रेम प्रकरण असेल किंवा राजकारण असेल, ही सुद्धा सत्यता मानावी लागते. थँक्स अ लॉट. खूप खूप धन्यवाद.